तर पहिला प्रश्न असा आहे जोशी साहेब, की सगळ्यात पहिल्यांदा हा प्रश्न येतो सगळ्या लोकांचा, की ही जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी, नी रिप्लेसमेंट सर्जरी आहे, ही नक्की करायची कोणी? सर्जरी कोणी करायची त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊ ही सर्जरी का बरं करायला लागते. याच्यामध्ये बऱ्याचदा आपल्या कानावर येणारा जो शब्द असतो तो म्हणजे आर्थरायटिस किंवा संधिवात. संधिवाताचे 100 पेक्षा जास्त प्रकार आहेत, पण त्यातले जे प्रकार अतिशय कॉमनली आपल्या सगळ्या समाजामध्ये दिसून येतात त्याच्यामध्ये ऑस्टिओ आर्थरायटिस किंवा वयोमान परत्वे होणारी सांध्याची झीज, दुसरं रुमॅटॉइड आर्थरायटिस जो प्रामुख्याने स्त्रियांमध्ये दिसून येतो, आणि मग बाकीचे त्याचे बरेच प्रकार येतात. जेव्हा कुठलाही संधिवात किंवा सांध्याचं डॅमेज हे एका लिमिटच्या पलीकडे जातं की जिथे पेशंटला कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट, याचा अर्थ बिना ऑपरेशनच्या ट्रीटमेंटनी फरक पडत नाही, पेशंटच्या दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम व्हायला लागतो आणि पेशंटची जी लाईफस्टाईल आहे ती हळूहळू हळूहळू घटायला लागते, किंबहुना त्याला त्याच्या दैनंदिन कामकाजाला सुद्धा अनेक गोष्टींचा अडथळा यायला लागतो, त्यावेळेला ह्या पेशंटला ऑपरेशनची गरज पडते.